18व्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीतील घटक पक्ष या नात्याने महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीसोबत सर्वत्र जोरदार मेहनत घेतली व भाजपचा पराभव करण्याकामी भरीव योगदान दिले। आगामी विधानसभा निवडणुकीत जागा वाटप बैठकीत माकपला सामावून घेतले जाईल। माकपच्या प्रस्तावावर चर्चा होईल। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्यासोबत मी विधिमंडळात काम केलेला आहे। कामगार, शेतकरी आणि सर्वसामान्यांचा हा बुलंद आवाज विधानसभेत पाहिजे। यासाठी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून जिंकतील यासाठी मी स्वतः जातीने लक्ष घालण्याचे सकारात्मक काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार नाना पटोले यांनी आश्वासन दिले। लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर 24 जून रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिनिधी मंडळाने महाविकास आघाडीचे व काँग्रेसचे पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नेते माननीय नाना पटोले यांची मुंबईत भेट घेतली। प्रतिनिधी मंडळात डॉक्टर उदय नारकर, आमदार नरसय्या आडम मास्तर, विनोद निकोले, डॉक्टर DL कराड, डॉक्टर अजित नवले, किरण गहला आदींची उपस्थिती होती। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळवलेल्या प्रचंड यशाबद्दल आणि त्यातील नाना पटोले यांच्या भरीव कामगिरीबद्दल माकपच्या नेतृत्वाने पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन केले। लोकसभा निवडणुकीत माकप, किसान सभा, सीटू व इतर जनसंघटना यांनी राज्यभर केलेल्या उत्तम कामाचे आणि कामगार व शेतकऱ्यांसाठी ते करत असलेल्या सातत्याच्या संघर्षाचे नाना पटोले यांनी विशेष कौतुक केले। आगामी विधानसभा निवडणूक तयारीबाबत त्यांनी माकपच्या शिष्टमंडळासोबत 1 तास सांगोपांग चर्चा केली। माकप राज्यात लढवू इच्छित असलेल्या सोलापूर शहर मध्य, ठाणे, डहाणू, तलासरी, विक्रमगड, शहापूर, नाशिक पश्चिम, कळवण, दिंडोरी, इगतपुरी, अहमदनगर, अकोले, बीड, माजलगाव, परभणी, पाथरी, नांदेड, किनवट या 12 विधानसभा जागांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली। पर्यायी धोरणे, जाहीरनामा व निवडणूक रणनीती याबाबत ही चर्चा झाली। यासंबंधीचे एक निवेदन माकपतर्फे सादर करण्यात आले।